तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय आहे? मी आता वयाच्या मानानं बराच धीट झालो होतो. तुम्ही खोटं बोललात. मी तुमच्यासाठी काम केलं, पण तुम्हीच शब्द पाळला नाहीत. तुम्ही मला काहीच शिकवलं नाहीत. तुला कसं समजलं की मी तुला काहीच शिकवलं नाही? त्यांनी शांतपणे विचारलं. तुम्ही माझ्याशी बोलला देखील नाहीत. मी तुमच्यासाठी 3 आठवडे काम केलं आणि तुम्ही मला काहीच शिकवलं नाहीत. मी पुन्हा तेच सांगितलं. शिकवायचं म्हणजे नक्की काय करायचं? व्याख्यान द्यायचं? त्यांनी विचारलं. हो, मी उत्तर दिलं. ते शाळेत, ते हसत म्हणाले. पण जगणं असं शिकवत नाहीत. मी तर असं म्हणेन की आपलं आयुष्यच सर्वोत्तम शिक्षक आहे. बहुतेक वेळा हे जीवन तुमच्याशी काहीच बोलत नाही. ते तुम्हाला ढकलत राहतं. जीवनातला प्रत्येक धक्का सांगत असतो की उठ, जागा हो, मला वाटतं तू हे शिकावंस. या माणसाला नक्की काय म्हणायचं आहे? मी मनातल्या मनात स्वतःलाच विचारलं. जीवन धक्का देतं म्हणजे ते माझ्याशी बोलतं? ही नोकरी सोडावी लागणार हे मला कळून चुकलं. मी अशा माणसाशी बोलत होतो ज्याला डांबून ठेवण्याची नितांत आवश्यकता होती. तू जर या जीवनाकडून, जगण्याकडून ज्ञान मिळवलंस तर उत्तम प्रगती करशील आणि नाही मिळवलंस तरी ते तुला धक्के देत राहील. काही जण या धक्क्यांनी चिडतात, घाबरतात आणि मागे सरतात. अर्थात ते मागे सरतात ते त्यांच्या मालकाविरुद्ध किंवा नोकरी, पती किंवा पत्नीविरुद्ध. आपलं आयुष्यच आपल्याला धक्का देतंय, काहीतरी सांगू पाहतंय. हे त्यांना समजतच नाही. तुम्ही आयुष्यातून काही शिकत गेलात तर तुमचं चांगलं होईल. जर नाही तर आयुष्य तुम्हाला धक्के देतच राहील. लोक 2 गोष्टी करतात. काही जण आयुष्याला धक्के देऊ देतात. बाकीच्यांना राग येतो आणि ते प्रतिवाद करतात. पण ते त्यांच्या बॉस, नोकरी, नवरा, बायको यांच्यावर राग काढतात. त्यांना हे कळत नाही की आयुष्य त्यांना धक्के देत आहे. ते कशाबद्दल बोलत होते ते मला कळत नव्हतं. आपल्या साऱ्यांना हे आयुष्यच धक्के देत असतं. काही जण लढतात तर काही जण सोडून देतात. लढा देणारे अशा प्रत्येक धक्क्याचं स्वागत करतात. या थोड्या लोकांना त्यातला प्रत्येक धडा घ्यायचा असतो, शिकायचा असतो. ते शिकतात आणि पुढे जात राहतात. बहुतेक जण सोडून देतात. तुझ्यासारखे फार थोडे लढा देतात. श्रीमंत डॅड उठले आणि त्यांनी कर आवाजात करणारी ती खिडकी बंद केली. खरं तर ती दुरुस्तीलाच आली होती. तू जर धडा शिकलास तर तू सुज्ञ, जाणकार, श्रीमंत आणि सुखी समाधानी होशील. शिकला नाहीस तर आयुष्यभर कमी पगार देणाऱ्या मालकांना किंवा नोकरीला दोष देत राहशील. कधीतरी काहीतरी घडेल आणि पैशांचे सारे प्रश्न सुटून जातील या आशेवर जगत राहशील. मी ऐकतो आहे का आणि मला काही समजत आहे का हे पाहण्यासाठी ते माझ्याकडे वळले. आमची नजरानजर झाली. आता आम्ही काहीच बोलत नव्हतो. आमचे डोळे एकमेकांशी बोलत होते. त्यांचं बरोबर होतं. मी लढा देत होतो. मलाच तर पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं होतं. याचाच अर्थ ते बरोबर होते आणि मी त्यांनाच दोष देत होतो. श्रीमंत डॅड बोलतच होते. तू जर लढाऊ बाण्याचा नसशील, तुझ्यामध्ये जर येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य नसेल तर आयुष्यानं जरा धक्का दिला
की तू ती गोष्ट सोडून देशील. तू आयुष्यभर सावधानतेनंच जगशील. न दिसणाऱ्या भीतीनं दडपून जाशील. ज्या गोष्टी घडण्याची शक्यता नाही त्याची चिंता करत बसशील. ही मंडळी अशीच जगत राहतात आणि एक दिवस नीरस आयुष्य संपवून मरून जातात. या अशा आयुष्यात तुला मित्रही खूप असतील. त्यांना तू आवडतही असशील, कारण त्यांच्याही दृष्टीनं तू मेहनती माणूस असतोस. योग्य त्या गोष्टी साधत तू खूपच सावधानतेनं जगत असतोस. खरी गोष्ट ही असते की तुम्ही जीवनापुढे शरणागती पत्करलेली असते. तुमच्या आत कुठेतरी खोलवर भीती दडलेली असते. सुरक्षित न वाटणारी गोष्ट करण्याची भीती. तुम्हाला जिंकायचं असतं, पण हरण्याची भीती मध्ये येते. ती जिंकण्याच्या आनंदापेक्षा जास्त मोठी वाटते. तुम्हाला हेही जाणवत असतं की तुम्ही कधीच आव्हान स्वीकारलेलं नाही, फक्त सावधानतेनंच खेळला आहात. आमची नजर पुन्हा एकदा नजरानजर झाली. डोळे खूप काही बोलून गेले. म्हणजे तुम्ही मला धक्का देत होता? काही लोक तसं म्हणतीलही कदाचित. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. मी फक्त तुला जरा जीवनाची चव दाखवली. जीवनाची कसली चव? अजूनही मी रागात होतो, पण अधिक बोलण्याची, त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छाही तेवढीच तीव्र होती. आता मी शिकायलाही तयार होतो. हे बघ, माझ्याकडे 150 कर्मचारी काम करतात. एवढ्या लोकांमध्ये तुम्ही दोघंच मला असे भेटलात की ज्यांनी पैसे कसे मिळवायचे हे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. बाकी कोणी मला याबाबत कधीही काहीही विचारलं नाही. त्यांना कधी पैशांविषयी जाणून घ्यावंसंच वाटलं नाही. म्हणूनच हे सारे आयुष्यातील मोलाची वर्ष पैशांसाठी काम करण्यातच घालवतील. पण त्यांना पैसा हा प्रकार नक्की काय आहे, तो कसा मिळवायचा, वाढवायचा हे कधीच समजणार नाही. आता मात्र मी त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होतो. मला माईकनं तुझ्याबद्दल सांगितलं. तुला पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं आहे असं तो म्हणाला. मी तुम्हाला शिकवायचं ठरवलं. त्यासाठी वास्तवातला म्हणजे खऱ्याखुऱ्या आयुष्यातला अभ्यासक्रम तयार करू लागलो. मी तुमच्याशी दम लागेपर्यंत बोललोही असतो, पण माझ्या लक्षात आलं की तुझी ऐकून घेण्याची तयारी नाही. मग मी ठरवलं की तुला एक धक्का बसूच दे, त्यानंतर तू माझं ऐकशील. म्हणूनच मी तुला 10 सेंट्स दिले. 10 सेंट्ससाठी तासभर काम करून मी कोणता धडा शिकलो? मी विचारलं. की तुम्ही शोषणकर्ते आहात, कामगारांचं शोषण करत असता हे. श्रीमंत डॅडनं खुर्चीतच एक हेलकावा घेतला आणि ते मनापासून हसले. जरा वेळानं हसणं थांबवून म्हणाले, तू तुझं मत बदलावंस हे चांगलं. तुझ्या पुढची अडचण मीच आहे असा विचार करून मला दोष देणं आधी थांबव. तू असाच विचार करत असशील तर आधी तुला बदलणं हे माझं काम असेल. मुळात तुझ्या पुढची अडचण तूच आहेस, हे लक्षात घे. याचा स्वीकार कर. तसं केलंस तर तू बदलू शकतोस. काहीतरी शिकू शकतोस आणि शहाणा होऊ शकतोस. बहुतेक लोकांना वाटतं की ते बरोबर आहेत आणि जगातल्या सगळ्यांनी बदलायला हवं. आपलं काहीतरी चुकतंय आणि आपण बदलायला हवं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि मी सांगतो ते लक्षात ठेव. सगळ्यांनी बदलण्यापेक्षा आपणच बदलणं जास्त सोपं असतं. मला काहीच समजत नाही आहे, मी म्हणालो. सोपं आहे. तुझ्या समोरच्या अडचणींसाठी तू मला दोष देणं थांबव, श्रीमंत डॅड म्हणाले.
पण तुम्ही मला फक्त 10 सेंट्स देता, मी म्हणालो. मग तू शिकतोस तरी काय? श्रीमंत डॅडनं हसत हसतच विचारलं. हेच की तुम्ही शोषक आहात, मी देखील हसत म्हणालो. बघ, पुन्हा तू तसाच विचार करतो आहेस. तुझ्या दृष्टीनं तुझ्या पुढची मोठी अडचण मीच आहे. पण तुम्ही आहातच.